नमस्कार, सावलीस किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. भोगी सण आठवला की सर्वात आधी आठवते ती भोगीची भाजी. ह्या दिवसांमध्ये शेतात अनेक प्रकारच्या भाज्या येतात. त्या सगळ्या एकत्र करून ही भाजी बनवायची पद्धत आहे. तर आज आपण बनवूया भोगीची भाजी. तर भोगीच्या भाजीसाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया. इथे मी वाटण्यासाठी कांदा, खोबरं, आलं लसूण, कोथिंबीर आणि तीळ हे वाटून घेणार आहे. त्याच्यानंतर लागणाऱ्या भाज्या आपण बघणार आहोत. इथे मी घेतली आहे घेवड्याची भाजी, हरभरा, बटाटा, एक टोमॅटो, एक वांग, फ्लॉवर, थोडीशी कांद्याची पात घेतली आहे मी, मेथीची भाजी, कढीपत्ता, गाजर, बीन्स घेतलेत. इथे मी शेंगदाणे घेतलेत. हे 5 ते 7 तास तुम्ही भिजवून ठेवून घेऊ शकता आणि जर तुम्ही भिजवले नसतील तर थोडेसे उकळून घेतले तरी चालतील. वाटाणे घेतले. ह्यामध्ये जर तुम्हाला कुठल्या भाज्या आवडत असतील तर तुम्ही ॲड करू शकता. तर आता आपण वळूया ह्याच्या कृतीकडे, पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात आधी आपण हे वाटण करून घेऊया. वाटण आता रेडी झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता छान अशी पेस्ट तयार झाली आहे. आता आपण वळूया पुढच्या कृतीकडे. कढईमध्ये थोडंसं तेल टाकते. आता तेलामध्ये आपण हरभरा परतून घेणार आहोत. हरभरा आता भाजून झालाय, तर तो मी एका प्लेटमध्ये काढून घेते. आता वाटाणे भाजून घेते. वाटाणे भाजून झालेत, आता हे पण प्लेटमध्ये काढून घेते. घेवडा टाकते आणि घेवडा पण भाजून घेते. घेवडा आता काढून घेते. आता बीन्स भाजून घेते. बीन्स पण आता भाजून झालेले आहेत, हे मी आता काढून घेते. वाल साहित्यामध्ये दाखवायचे राहून गेले होते, तर आता मी वालही भाजून घेत आहे. थोडंसं तेल टाकून घेते. वाल सुद्धा भाजून झालेले आहे, हे मी प्लेटमध्ये काढते. फ्लॉवर टाकत आहे आणि फ्लॉवरही भाजून घेते. फ्लॉवर पण परतून झालेली आहे, तिला ताटात काढून घेऊया. आता वांग आणि बटाटा पण भाजून घेऊया. वांग बटाटा पण परतून झालेला आहे, त्याला आपण ताटात काढून घेऊ. आता उरले शेंगदाणे आणि गाजर, मेथी, कांद्याची पात आणि टोमॅटो हे मी फोडणीमध्ये टाकणार आहे. तर चला आता गाजर आणि शेंगदाणे आपण एकत्रच परतून घेऊया. शेंगदाणे आणि गाजर हे आता भाजून झालेले आहेत, यांना आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. व्हेज कोल्हापुरीचं जसं आपण भाज्या भाजून घेतो तसंच काहीसं दिसत आहे. आणि जर तुम्हाला व्हेज कोल्हापुरीची रेसिपी हवी असेल तर मला कॉमेंट करून सांगा. सेम कढईमध्ये मी तेल तापत ठेवलं आहे. आता आपण याला फोडणी देणार आहोत. तर सगळ्यात आधी मी याच्यामध्ये टाकते जिरं. त्याचबरोबर मी याच्यामध्ये तीळ टाकते. आणि आता कढीपत्ता, वाटलेला मसाला, आता हे मिक्स करून घेऊया.
आता ह्या मसाल्यामध्ये मी टाकणार आहे घरगुती मसाला. तुमच्याकडे जो कुठला घरगुती मसाला अवेलेबल असेल तो तुम्ही टाकू शकता. लाल मिरची पावडर, थोडंसं जिरा पावडर, धने पावडर, थोडासा फ्लेवरसाठी मी यामध्ये चिकन मसाला टाकते. हळद, सगळं व्यवस्थित मिक्स करून भाजून घ्यायचं. टोमॅटो टाकते. यामध्ये आता मेथी आणि कांद्याची पात टाकते. मसाल्याला आता तेल सुटायला लागलंय, याचा अर्थ मसाला छान असा भाजत आलाय आणि याचा सुगंध पण छान येतोय. तर ह्या स्टेजवर आता आपण ज्या भाज्या भाजून ठेवल्या होत्या त्या टाकणार आहोत. सगळ्या भाज्या मी आता मसाल्यामध्ये टाकत आहे. आणि व्यवस्थित एकजीव करून घेऊ. भाजी शिजण्यासाठी आता मी यामध्ये पाणी टाकत आहे. चवीनुसार मीठ. भाजीला आता आपण 10 ते 15 मिनिटांसाठी शिजवायला ठेवूया. भाजी आता ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. मी याची कन्सिस्टन्सी ग्रेव्ही सारखी ठेवली आहे. जर तुम्हाला असं आवडत नसेल तर तुम्ही ही सुकी भाजी सुद्धा करू शकता. तुम्ही बघू शकता ही भाजी जरी पारंपरिक असली तरी चवीला ही हॉटेलच्या भाज्यांना मागे पाडते. गरम गरम भाजी तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत खाऊन बघा, खूपच अप्रतिम कॉम्बिनेशन लागतं. तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक बटनवर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.